नमस्कार अंगणवाडी ताई. काल आपण ECCA डे साजरा केलेला आहे. त्या डेची लिंक आपल्यासमोर आलेली आहे. बघू शकतात आपण. आदरणीय सर्व सुपरवायझरना विनंती आहे की ECCA डेची लिंक आपल्या बीट्समधील सर्व सेविकांना पाठवून त्यांना फॉर्म भरण्यास सांगायचे आहे. समोर ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. चला तर मग आपण लिंकवर क्लिक करूया. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. तुम्ही बघू शकता ECCE दिवस नोंदणी फॉर्म. कृपया तुमचे पूर्ण नाव लिहा. इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर आहे कृपया तुमचा 10 अंकी व्हॉट्सअप नंबर लिहा. तुमचा जो कोणता व्हॉट्सअप नंबर असेल त्या व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या 2 नंबरच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. कृपया तुमचा 11 अंकी अंगणवाडी कोड किंवा UDICE कोड लिहा. तुमच्या अंगणवाडीचा जो काही कोड असेल तो कोड तुम्हाला इथं लिहायचा आहे. किती वडिलांनी ECCA डेला हजेरी लावली होती, म्हणजे किती पालकामधील वडील जे आहेत ते किती होते, तुम्ही ज्या प्रोसिडिंगवर सह्या घेतलेल्या असतील त्या सर्व आकडा आपल्याला तिथं लिहायचा आहे, वडिलांचा फक्त. त्यानंतर किती मालकांनी ECCA डेला हजेरी लावली होती. वर होतं वडील, खाली आहेत माता. त्या आपल्याला बरोबर मोजून तिथं लिहायचे आहेत. कृपया तुमच्या 3 ते 6 वर्षाच्या मुलाचा रजिस्टर फोटो खालील माहितीसह शेअर करा. 1. मुलाचे नाव. 2. फोन नंबर. 3. लिंग. 4. जन्मतारीख. बघा तुम्ही खाली बघू शकतात अशा प्रकारचं एक सॅम्पल दिलेलं आहे त्यांनी. अंगणवाडी कोड 11 अंकी तो समोर लिहायचा आहे. एका कॉलममध्ये मुलाचे नाव, दुसऱ्या कॉलममध्ये व्हॉट्सअप फोन नंबर, तिसऱ्या कॉलममध्ये लिंग आणि चौथ्या कॉलममध्ये जन्मतारीख. अशा प्रकारचे 4 कॉलम दाखवण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. आणि खाली तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा. जर तुम्हाला फोटो बदलायचा असेल त्याच्या पुढील या बटनावर क्लिक करू शकतात. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो काही फोटो वाटला तो तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचा आहे. आता इथं मी काही सिलेक्ट करत नाही, तुम्हाला फक्त दाखवतो मी. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकतात आणि त्यानंतर तुम्ही सबमिटसुद्धा करू शकतात. सेव्हसुद्धा करू शकतात. म्हणजे जी माहिती आहे ती तुम्ही सेव्ह करून घ्यायची आहे, म्हणजे पुन्हा चेंज करायचं काम नाही. नाहीतर तुम्ही बॅक गेल्यानंतर पुन्हा ती माहिती पुसून जाईल आणि पुन्हा नव्याने फॉर्म भरावा लागेल. इथं सेव्ह बटन यासाठी देण्यात आलेले आहे की जेवढी तुम्ही माहिती भरली आता आणि जर ती सेव्ह केली तर ती सेव्ह तशी राहते, ती काही बदली होत नाही आणि पुढच्या वेळेस तुम्ही बाकी उरलेली माहिती भरू शकतात. तर इथं जो हा जो फॉर्मॅट आहे, कृपया तुमच्या 3 ते 6 वर्षाच्या मुलाचा रजिस्टरचा फोटो, याची लिंक मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही त्याची प्रिंट काढून तुम्ही लिहू शकता आणि त्यानंतर तिथं अपलोड करून शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करत चला. धन्यवाद.